टिपू सुलतान मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा येथे टिपू सुलतान यांची जयंती व संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता परिषद संपन्न। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान अली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी प्रकाशदादा कांबळे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष अण्णा एकलारे, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, मौलाना रशीद बरकाती, ॲडव्होकेट शेख जाकीर कुरेशी, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, जगदीश जोगदंड, नासिर थारा, रोफ कुरेशी, मखदूम कुरेशी, एमआयएम तालुका अध्यक्ष मोहम्मद शफीक यांची उपस्थिती होती। आयोजक सरान बागवान, शेख अक्रम, शेख आसेफ, शेख अरशद, शेख अनवर, शेख आमेर, शेख घोष आदींनी परिश्रम घेतला। स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर, आज टिपू सुलतान जयंती आहे, काय सांगाल? आज स्वातंत्र्यवीर शहीद टिपू सुलतान आणि संविधान गौरव दिन आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक एकात्मता परिषदेचं आयोजन पूर्णा येथे TSB ग्रुप टिपू सुलतान ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणावर संख्या होती। मी शेख सुभान अली, अध्यक्ष दंगामुक्त महाराष्ट्र अभियान आणि संस्थापक अध्यक्ष टिपू सुलतान ब्रिगेड। टिपू सुलतान ब्रिगेड एक बहुजन सामाजिक संघटन आहे। प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता सशक्त करून भारताला आम्ही एक सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करतोय। मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय। स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान हे राष्ट्राचे प्रतीक आहेत, हे राष्ट्रीय बलिदानाचे प्रतीक आहेत। म्हणून टिपू सुलतान यांचा खरा इतिहास सर्व नागरिकांना, भारतीयांचा माहिती असणं फार आवश्यक आहे। काही लोक टिपू सुलतानचा विरोध करतात। मी सांगतो ते अज्ञानापोटी करत असतील किंवा राजकीय हेतूने करत असाल, कारण संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये पान नंबर 144 आणि अध्याय 16 मध्ये टिपू सुलतान यांचा छायाचित्र आहे आणि त्याच्या बाजूला झाशीची राणी यांचं छायाचित्र आहे। हे प्रतीक कशाचे आहे? हे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे प्रतीक आहेत, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे प्रतीक आहेत आणि स्वातंत्र्याची प्रेरणा सर्वात आधी शहीद झालेली टिपू सुलतान आहे, म्हणून संविधानामध्ये त्यांचं छायाचित्र आहे। आता काही लोक झाशीची राणी यांना तर स्वातंत्र्य रणांगणी मानतात, पण त्याच्यासोबत जे टिपू सुलतानचा फोटो आहे त्यांना स्वीकारायला तयार नाही। ते राजकीय हेतून करत असतील, पण संविधानानं ज्या राष्ट्रपुरुषाला स्वीकारलेलं आहे त्या राष्ट्रपुरुषाचा विरोध करणं म्हणजे संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये त्यांच्या असलेल्या छायाचित्राला विरोध करणं, म्हणजे संविधानाला विरोध करणं, म्हणजे राष्ट्राला विरोध करणं, आणि हे लोक देशद्रोही ठरू शकतात। आमची विनंती हीच आहे की जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराजापासून महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि टिपू सुलतान, भगतसिंग, अशफाकुल्ला, ज्या लोकांनी या भारताच्यासाठी बलिदान दिलेलं आहे, राष्ट्रासाठी, मानवसेवेसाठी ज्यांनी त्याग केलेला आहे, त्या सर्वांचा आदर आपण केला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित मानवसेवेसाठी आणि देशसेवेसाठी समर्पित समाज निर्माण केला पाहिजे। आमचं प्रबोधन सगळे महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहेत। माझे 1700हून जास्त कार्यक्रम झालेले आहेत। आमचा हेतू हेच आहे, महाराष्ट्रातला विशेषतः मराठी मुस्लिम हा जो समाज आहे तो बहुजन समाज, बहुजन विचाराचा आहे। दुर्दैवानं मराठी मुस्लिमांचं नेतृत्व उत्तर भारतीय बिहारी लोकांनी केल्यामुळं त्यांनी कधीही बहुजन समाजामध्ये मुस्लिमांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांच्या राजकीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे उचित होतं की मुस्लिम समाज बहुजन समाजापासून तुटला पाहिजे। माझ्या या 15 वर्षाच्या काळामुळं मराठी, मुस्लिम आणि बहुजन समाज एकत्र आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजापासून संत तुकारामापासून, टिपू सुलतानपासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं संविधानाला अपेक्षित असलेलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न करत आहोत आणि ही यशस्वी झालेली जी एकात्मता परिषद आहे, बघा टिपू सुलतान यांचं छायाचित्र जे आहे संविधानामध्ये आहे। संविधानानं सर्व भारताच्या 130 करोड जनतेला अधिकार दिलेले आहेत आणि प्रबोधनकार ठाकरे जे आहेत ते सत्यशोधक समाजाचे सर्वात मोठे नेते होते महात्मा फुले नंतर। हे सगळं समाजाला कळलं पाहिजे। एकंदरीत आमचा प्रयत्न हे आहे की टिपू सुलतान ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फक्त बलिदान दिलं नाही, तर या देशाला स्वावलंबी करण्यासाठी स्वतःचं स्वदेशी आंदोलन चालवलेलं आहे। शिक्षणामध्ये ते फार प्रिय होते। टिपू सुलतान यांची स्वतःची व्यक्तिगत एक ग्रंथालय होतं, त्याच्यात 1889 पुस्तकं होती। पुस्तकं त्यांनी स्वतः वाचली होती। त्यांनी 45 पुस्तकाचं संपादन करून घेतलं होतं, प्रकाशित केलं होतं आणि हा टिपू सुलतान ज्यानं पहिलं साखर कारखाना सुरू केला होता, हाच टिपू सुलतान आहे ज्यानं मही नावाचं धरण कावेरी नदीवर त्याची पायाभरणी केली होती आणि शेतकरी
शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून टिपू सुलतानने म्हटलं होतं की शेती हा जो आहे देशाला रक्त पुरवणारं जीवनदान देणारी शेती आहे, म्हणजे जर राष्ट्र जगवायचं असेल तर शेतकरी जगला पाहिजे, हे टिपू सुलतानचे विचार कळले पाहिजे। आणि त्या धरणाच्या खोऱ्यामध्ये जे लोक शेतकरी शेती करतील त्यांना ती जमीन मोफत देण्यात येईल, हेच टिपू सुलतान यांचा आदेश होता। आणि जर कोणी भूमिहीन शेतकऱ्याला जी कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये जमीन दिलेली आहे ती जर बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला तर टिपू सुलतानचा आदेश होता की तो माणूस फक्त त्या शेतकऱ्याचा शत्रू समजला जाणार नाही, तर सर्व मानवजातीचा शत्रू समजला जाईल। म्हणजे शेतकऱ्याचा शत्रू हा मानवजातीचा शत्रू हे धोरण आखून शेतकरी हिताचं राज्य चालवणारे टिपू सुलतान जगाला कळले पाहिजे। जर आपल्या प्रशासकाला किंवा आपल्या राज्यकर्त्याला किंवा आपल्या नेत्याला किंवा राजकीय नेत्याला जर टिपू सुलतान कळले तर हे 3.5 लाख जे स्वातंत्र्यानंतर शेतकरी आत्महत्या केली एक झाल्या नसते। आणि भविष्यामध्ये जर शेतकरी आत्महत्या आम्हाला थांबवायची असेल टिपू सुलतान यांचं कृषीविषयक धोरण आम्हाला समजून घ्यावं लागेल, ते अंमलात आणावं लागेल। आणि हेच टिपू सुलतान हे सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत। एकंदरीत टिपू सुलतान हे मुसलमानाचे प्रतीक नसून, हे कोण्या जाती धर्माचे प्रतीक नसून, टिपू सुलतानवर जे आरोप लावलेला आहे की ते धार्मिक होते किंवा कट्टर होते, त्यांनी 3000 ब्राह्मणावर अत्याचार केले, त्यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितलं। मी माझ्या भाषणात त्यांचा संदर्भसह सांगितलेला आहे की याचा कुठेही पुरावा नाही आहे। ओरिसा राज्याचे भूतपूर्व राज्यपाल जे आहेत विश्वंभरनाथ पांडेजी यांनी याच्या पुस्तकामध्ये याचा खुलासा केलेला आहे की कुठेही संदर्भ सापडलेला नाही, हे खोटा प्रोपगंडा होता। आणि उलट त्यांनी सांगितले की टिपू सुलतान हे धर्मसहिष्णू होते, त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले की तसं जर असलं असतं तर टिपू सुलतान यांचा प्रधानमंत्री पूर्णया नामक ब्राह्मण असला नसता, त्यांचा सेनापती कृष्णराव नावाचा ब्राह्मण असला नसता, त्यांचा खाजगी सचिव जो म्हणाला मेहताब नावाचा हिंदू नसला असता, त्यांचा वकील जो आहे श्रीपतराव आणि श्रीनिवासराव हे ब्राह्मण असले असते, आणि त्यांचा जो घोडदल प्रमुख हे हरिसिंग असला नसता, आणि त्या हरिसिंगचा भाऊ नरसिंग हा सुद्धा सैन्यामध्ये अधिकारी होता। आणि तसेच 3000 मराठी सैनिकाची तुकडी टिपू सुलतान यांच्याकडे होते, त्याचा सरदार शिवाजीराव नावाचा हा सरदार होता। आणि एवढंच काय तर परशुराम पटवर्धन या पेशव्याच्या सरदाराने श्रृंगेरी मठावर हल्ला केला, शारदा देवीची मूर्ती तोडी, ब्राह्मणाची हत्या केली, ते मठ लुटलं म्हणून करकल येथे तेथील शंकराचार्य आपलं जीव वाचून तिथे पळून गेले। त्यांनी पत्र दिलं टिपू सुलतानला, तर टिपू सुलतानला त्यांना उत्तर दिलं होतं की शंकराचार्य आपण जगद्गुरू आहात, ज्यानं हे कृत्य केलेलं आहे परशुरामानं त्याचा नाश होईल, कारण पुण्यभूमीवर त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि त्यांनी पुनर्स्थापना केली शारदा देवीची, हे टिपू सुलतान जगाला कळले पाहिजे। महात्मा गांधी यांनी 23 जानेवारी 1930ला यंग इंडियामध्ये लेख लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं इंग्रजांनी टिपू सुलतानला बदनाम केला, तो धर्मसहिष्णू राजा होता। याचा पुरावा त्यांनी सांगितला की टिपू सुलतानच्या महलाच्या चारी बाजूने व्यंकटरमणा, श्री निवास आणि श्री रंगनाथजी हे 3 मंदिरं होते। आणि श्री रंगनाथजीचं मंदिर तर टिपू सुलतान यांच्या महलामध्ये आहे। हे 3 मंदिरं आजही आहेत, हे त्यांचा जिवंत पुरावा आहे की टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होते, त्यांनी मंदिराला हानी केली नाही। 156 मंदिराला त्यांनी देणगी दिल्याचा पुरावा म्हैसूर गॅझेटेडमध्ये आहे। एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की टिपू सुलतान हे राष्ट्राची प्रेरणा आहे, मानव जातीच्या कल्याणाची प्रेरणा आहे, म्हणून आपण टिपू सुलतानना मानव सेवेसाठी प्रेरणा म्हणून, देशासाठी बलिदानाची प्रेरणा म्हणून स्वीकारलं पाहिजे, तरच आपला हा देश जगामध्ये विश्वगुरू होऊ शकतो। धन्यवाद।